देव पुढे आला, देवाने सांगितलं मला लपवा सावता महाराज. सावता महाराजांनी कुठलाही विचार न करता सावता महाराज म्हणले जा इथं बाजूला उसातलं ते नाही सांगितलं, हे चोर असे मला कुठूनही शोधून काढतील. आपली छाती फाडली, देवाला आतमध्ये बसवलं. हो, देवाचा जो शेला होता ना तो बाहेर थोडासा दिसत होता, अंगावर उपकरण घेतलं होतं. नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज आले, सांगितलं महाराज हो या ठिकाणी देव आलाय, तुम्हाला दिसला का? हो, त्यांनी सांगितलं मी नाही पाहिला, पण अंगावरचं उपकरण थोडं बाजूला झालं, देवाचा शेला दिसला. त्यावेळेला नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज आले, देवाचा शेला धरला आणि त्यांना बाहेर काढलं. त्यावेळेला नामदेव महाराज आणि ज्ञानोबरायचे शब्द आहेत. ज्ञानोबराय आणि नामदेव महाराज म्हणतात, आतापर्यंत देवा आम्ही अनेक शिष्य पाहिले तुझे, अनेक भक्त पाहिले, अनेक योगी पाहिले, आणि तुला शोधण्यासाठी हो हजारो वर्ष जे झाडाला उलटे टांगले त्यांना तू मिळाला नाही, असे अनेक तुझे भक्त पाहिले, हजारो वर्ष उलटे टांगले आणि देवाला प्राप्त करण्यासाठी. पण असा एकमेव आम्ही आज भक्त पाहिला देवा, एकमेव भक्त पाहिला की जो हो देव लपवण्यासाठी स्वतःची छाती फाडतो, असा एकमेव संत म्हणजे सावता महाराज आहे.